देर इज नो सनस्क्रीन विच कॅन गिव्ह 100% अल्ट्राव्हायोलेट प्रोटेक्शन. सनस्क्रीनमध्ये सन प्रोटेक्टिव्ह फॅक्टर हा कमीत कमी असावा. तर एक्झॅक्टली टॅनिंग सनबर्न म्हणजे काय आणि त्याची आपण कशी काळजी घेतली पाहिजे? टॅन हा प्रोटेक्टिव्ह आहे. मी तर म्हणेन गोऱ्या स्किनवर ज्या वेळेला बरेच जण आता म्हणतात की टॅल्कम पावडर वापरायची नाही, पण आता वर्षानुवर्ष पिढ्या लोक आपल्याकडे टॅल्कम पावडर वापरतात. तर हाऊ गुड इट इज अँड हाऊ बॅड इट इज? खूपशा कंपनीज काय करतात की व्हिटॅमिन सीचे जे प्रॉडक्ट्स आहेत ते स्वस्तातले असतात ते देतात, ते जास्त ॲक्टिव्ह राहत नाही. पण बरेच लोक हल्ली उन्हाळ्यामुळे AC मध्ये जास्त वेळ बसवतात, पण त्या ACचा पण सुद्धा आपल्या स्किनवर काही परिणाम होतो का? 35-40 एज ग्रुपमधले मेल फिमेल जे ऑफिसमध्ये काम करतात तर त्यांच्यावर कदाचित ड्राईंग इफेक्ट आलेला असतो बिकॉज ऑफ हॉर्मोनल चेंजेस. त्याचा उपाय काय मग लोकांनी कसा बचाव करावा? कारण आता मॅक्सिमम सगळ्यांचं काम AC मध्येच बसून आहे. ॲक्नीसाठी वापरताना पहिले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फेस जास्तीत जास्त वेळा धुवावं. तुम्ही जे काय लावाल फेसवर त्याच्यात नॉन कोमेडोजेनिक प्रॉडक्ट आहे ना हे पाहावं. नॉन कोमेडोजेनिक आणि कोरियन ग्लास स्किनचं पण आता ट्रेंड फार जास्तच होत आहे. त्याचं काय रहस्य काय? ते एवढं सगळं करायला ज्यांना वेळ आहे त्यांची स्किनसुद्धा कोरियन स्किनसारखी दिसू शकेल. स्किन केअरबद्दल 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगायला लागल्या ज्या प्रत्येकाने फॉलो केल्या पाहिजेत, तर काय सांगाल तुम्ही? तुम्ही आज खूप छान दिसताय असं ऐकल्यावर खरंच आपल्याला खूप छान वाटतं नाही का? पण एक मोठा प्रश्न आहे, तुमचं छान दिसणं फक्त बाहेरून आहे का तुम्ही खरोखर आतूनसुद्धा हेल्दी आणि निरोगी आहात? कारण की जर तुम्ही आतून आणि हेल्दी आणि निरोगी असाल तरच तुम्ही बाहेर छान दिसाल. हेअरफॉल, पिगमेंटेशन्स, डार्क सर्कल्स हे सर्व समस्या तुमच्या शरीरामध्ये काही ना काहीतरी गडबड आहे हे दर्शवतात. नमस्कार, इट्स अनफिल्टर्डमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मी आहे डॉक्टर मुकेश जैन आणि माझ्यासोबत आहेत माझ्या कलीग डॉक्टर रश्मी शाह. मित्रांनो, आजकाल इंटरनेटवर प्रत्येक व्हिडिओ, प्रत्येक शॉर्ट्सवर आपण हेच बघतो की स्किन केअर प्रोडक्ट्स किती चांगले आहेत. इन्फ्लुएन्सर्स आपल्याला तेच सांगतात की कुठले स्किन केअर प्रोडक्ट वापरावे नाही वापरावे. पण हे सगळं असूनसुद्धा या स्किनच्या समस्या भरपूर वाढत आहेत. याचा अर्थ काय? आपण ते स्किन केअर ओव्हरयूज करतो आहे का आपण चुकीच्या पद्धतीने ते यूज करतो आहे? ह्याच समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी आज आपल्यासोबत असणार आहेत सुप्रसिद्ध डर्मॅटॉलॉजिस्ट म्हणजेच त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर बिपिन देशपांडे सर, जे गेले 37 इयर्स या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. आणि सरांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर बरेच काही त्यासाठी पुरस्कार मिळालेले आहेत आणि त्यांचे बरेचसे शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत. फोटो बायोमॉड्युलेशन ट्रीटमेंट इन LED थेरपी आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी इन सर्जरी इन डर्मॅटॉलॉजी त्याचे इंडियामधले पायोनियर आहेत. पण हा व्हिडिओ पुढे जाण्याआधी डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर आणि सबस्क्राईब टू आवर चॅनल इट्स अनफिल्टर्ड. चला तर सुरू करूया आजचा एपिसोड डॉक्टर बिपिन देशपांडे सरांच्या सोबत. सिट बॅक, रिलॅक्स अँड एन्जॉय द शो. सर, तुमचं खूप खूप स्वागत आज आमच्या अनफिल्टर्ड पॉडकास्टमध्ये. वेलकम टू आवर शो सर. मोस्ट हॅपी टू जॉईन. आजच्या पॉडकास्टमध्ये माझे मी एक्सपिरियन्सेस ओवर द 3 डेकेड्स आपल्याशी शेअर करीन आणि ऑफकोर्स पूर्वीचं आणि आत्ताचं बदललेलं जगात ह्याच्या दोन्हीची सांगड घालायचा प्रयत्न राहील. येस सर, आता समर सीझन आहे, उन्हाळा आहे, तर सगळ्यांना सनबर्न किंवा टॅनिंग हे असे सगळे प्रकार होतात. तर एक्झॅक्टली टॅनिंग सनबर्न म्हणजे काय आणि त्याची आपण कशी काळजी घेतली पाहिजे? आता या मुद्द्याकडे जाण्यापूर्वी मी थोडक्यात आपल्याला एक्सप्लेन करेन की सायन्सनी स्किन टाईप्स हे ॲक्च्युली रिसर्चमधनं शोधून काढलेले. अच्छा. त्यात आपण स्किन टाईप 6 प्रकार आहेत. तर स्किन टाईप 1 आणि 2 हे जास्त करून ज्यांची स्किन गोरी आहे आणि टॅन न होणारी स्किन, हे आपण म्हणूया की अमेरिकन, युरोपियन, काउकेशियन स्किन, अच्छा, त्या टाईपमध्ये. आणि स्किन टाईप 3-4 ह्याच्यामध्ये थोडं येलोइश आणि ब्राउनिश स्किन येते, जी आपल्या भारतामध्ये पाहायला मिळते आणि ज्याच्यावर आपल्याला बर्न्स कमी होतात पण टॅनिंग जास्त होत जातं. आणि 5th आणि 6th
ही साधारण आफ्रिकन स्किन अच्छा. या याच्यामध्ये जाते. तर त्यांच्यामध्ये टॅनच असतो, बर्न होण्याची शक्यता जवळपास नाही. बरोबर. तर आपण आता यातले 2 गोष्टी समजून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे टॅन हा कशामुळे येतो आणि टॅनचा उपयोग काय. टॅन हा डेफिनेटली हा लोकांना ज्यावेळेला म्हणजे आपल्यासारख्या भारतीय लोकांना ज्यांना थोडं टॅन आल्यानंतर आपण काळे पडलो का आणि लोकांसमोर जाऊ शकत नाहीत किंवा आपली ब्युटी अफेक्ट झाली का असं वाटतं. व्हेअरॅज तुम्ही जर पाश्चात्य देशात जा, ते समुद्रकिनारी टॅनिंगसाठी झोपून असतात आणि त्यांच्याकडे टॅनचे वेगवेगळे सलून्स असतात. अच्छा. व्हेअरॅज आपल्याकडे आपण जराही टॅन आला की उन्हात खेळू नको वगैरे इथपर्यंत जातो. तर लहान मुलांनी उन्हात खेळलं तर पाहिजे. अगदी. टॅन आला तर लगेच आई 2 दिवस वाट पाहते आणि लगेच डॉक्टरकडे घेऊन जाते, आमच्याकडे घेऊन येतात. किंवा मुलगा काळाच पडत चालला. आता मुलगा 12 वर्षाचा आहे, तो थोडा काळा पडणारच ना. मुलगा दोघांचे रंग घेऊन आलेला आहे, आई आणि वडिलांचे, मुलगा काय मुलगी काय. तर टॅन हा प्रोटेक्टिव्ह आहे. अच्छा. तर टॅन हा प्रोटेक्टिव्ह काय आहे. मी तर म्हणेन की गोऱ्या स्किनवर ज्या वेळेला मेलॅनिन, टॅन म्हणजे मेलॅनिन, तर मेलॅनिन कंटेंट हा कमी असल्यामुळे की मेलॅनोसाइट्स किंवा ते बनवणारे जे पेशी आहेत त्यांची संख्या खूप कमी असल्यामुळे सनलाईट डायरेक्ट आतपर्यंत स्किन लेअरमध्ये जातो. अच्छा. आणि तो डॅमेज करू शकतो स्किन लवकर. व्हेअरॅज आपल्याला निसर्गानेच स्किन टाईप 3, 4, 5मध्ये निसर्गाने एक मेलॅनिन दिलेलं आहे. ते मेलॅनिन सनलाईटमुळे जास्त तयार होतं. अच्छा. तर आपण आता समजा आत्ताची वेळ आहे, समजा एक 10-12ची वेळ आहे, आपण एक कोणाशी तरी गप्पा मारत मारत उन्हात उभे राहिलो आणि एक 5 मिनटं उन्हात थांबलो, 5-10 मिनटं, आणि घरी गेल्यानंतर बायको म्हणते काय कुठे जाऊन आला, एवढं काळा काय पडलाय, एवढं उन्हात कुठे फिरायला गेला. तर आपल्याला एवढं आपण इतकं मस्त गप्पा मारल्या अर्धा तासाने ह्याचा परिणाम हा असा ॲक्सेप्ट होत नाही. बरोबर. बायकांना ॲक्सेप्ट होत नाही जास्त करून. पण ओव्हरऑल ह्या टॅन त्यावेळेला काय होतं, ते पिगमेंट ऑक्सिडाईज होतं. जे आपल्या स्किनमध्ये नॅचरली डेव्हलप झालेलं जेनेटिकली पिगमेंट आहे ते ऑक्सिडाईज होतं, त्यामुळे इमिजिएट टॅन येतो. आणि ते इमिजिएट टॅनमुळे आपल्याला अल्ट्राव्हायोलेट लाईट जो उन्हातला आहे तो हानिकारक आहे. आणि अल्ट्राव्हायोलेट लाईटपासून इमिजिएट प्रोटेक्शन मिळायला सुरुवात होते 5-10 मिनिटांमध्ये. ही खूप चांगली गोष्ट आहे. ती इमिजिएट टॅन दिसतो. तुम्ही बोलता बोलता एक 10-15 मिनिटात. आणि जर तुम्ही एक्सटेंडेड पिरियड उन्हात थांबलात किंवा आता मार्केटिंगचे लोक आहेत ते फिरतात, तर त्यांना तो डिलेड टॅनिंग इफेक्ट येतो. तर डिलेड म्हणजे त्यांची स्किन पक्की टॅन होऊन जाते आणि ती मेलॅनिन थर एक चांगला बसून राहतो त्याच्यावर. तो प्रोटेक्टिव्ह आहे. निसर्गाने ते प्रोटेक्शन दिलेलं आहे तुम्हाला की आतला स्किनचा लेअर जो कोलॅजन आणि इलॅस्टिन फायबर्सचा आहे, जो ग्राउंड सबस्टन्स आहे स्किनचा, तो अल्ट्राव्हायोलेट लाईटने डॅमेज होऊ नये ह्याच्यासाठी तो दिलेला आहे. तो प्रोटेक्शन तो आपल्याला आहे. त्यामुळे आपली स्किन जी आपण स्किन टाईप 3-4 म्हणूया, भारतीय स्किन, ही चटकन रिंकल होत नाही किंवा सुरकुत्या पडत नाहीत. तुम्ही जो बघा एखाद्या फॉरेनर आपल्याच वयाचा 30-40मध्ये मेल और फिमेल, त्यांच्या बोलता बोलता इतक्या सुरकुत्या, इतक्या लाय हालत असतात, फोरहेड लाईन्स दिसत असतात, क्रोज फीट दिसत असतात, तर ते लगेच म्हणतात की आपल्याच त्या गोष्ट नसते, कारण तो टॅनचा तो चांगला परिणाम आहे टॅनचा आपल्या ह्याच्यात. त्यामुळे हे टॅनचं झालं. आपण सनबर्नचं पाहूया की उन्हामध्ये जे सनबर्न केव्हा होतं. तर सनबर्न कोणालाही आजकाल होऊ शकतं, आपल्या स्किनवर होऊ शकतं, फक्त आफ्रिकन स्किनवर इतकं जवळपास नाहीच. पण सनबर्न का होतं तर अल्ट्राव्हायोलेट बी जो दुपारच्या उन्हात असतो 10 ते 3च्या उन्हामध्ये, त्याचं प्रमाण खूप जास्त असतं. आणि अल्ट्राव्हायोलेट बी हा साधारण आतल्या स्किनच्या लेअरमध्ये पोचतो आणि तो खूप वेळ तिथे जर ॲक्शनमध्ये राहिला तर आपले आतले जे प्रोटेक्टिव्ह सेल्स आहेत ते डॅमेज व्हायला लागतात आणि त्याच्यात सूज तयार होते, खाजायला लागतं, स्किन इन्फ्लेम्ड होते आणि त्यानंतर मग कधी कधी फोड येऊ शकतात की पुरळ येऊ शकतं. दॅट इज सनबर्न. आणि जनरली हे सनबर्न
आपण एक अर्धा तासात इकडे तिकडे गेलो, अर्धा एक तासात तर काही लगेच होत नाही. चालत गेलात तर प्रॉब्ली होईल, पण समुद्रकिनारी तुम्ही जर खूप वेळ उन्हात खेळत राहिलात, आता हे सुट्ट्यांचा काळ आहे, एप्रिल मे मध्ये समुद्रकिनारी लोक जातात कोकणात, गोव्याला वगैरे, तर तिथे जर तुम्ही ह्या पिरियडमध्ये 10 ते 3 मध्ये उन्हात खूप वेळ खेळला तर बर्नची शक्यता खूप जास्त आहे. तसंच बर्फात देखील आहे. आपण जर हिमालयात गेलो होते, काश्मीरमध्ये गेलो आणि तिथे सुद्धा ह्या दरम्यान 10 ते 3च्या दरम्यान आपण बर्फात जरी स्नो खेळत असलो तरी तो इफेक्ट डबल इफेक्ट येतो. ऊन बर्फावरून किंवा पाण्यावरून रिफ्लेक्ट होऊन प्लस डायरेक्ट येतो. त्याच्यामुळे सनबर्नचे चान्सेस खूप वाढतात. मग आता या सनबर्नच्या आणि टॅनिंगसाठी आपण सनस्क्रीन भरपूर वापरतो, बाजारात भरपूर सनस्क्रीन आहेत. मग ते इंडियन लोकांचं सनस्क्रीन काही वेगळं असतं त्यांच्या स्किन टाईपप्रमाणे, आणि जर वेगळं असतं तर कुठल्या प्रमाणात त्यांनी वापरावं? कारण बरेचसे PF 30, 40, 50 असे असतात, प्रकार असतात त्यामध्ये. तर नेमकं काय युजफुल आहे लोकांसाठी? त्याच्यात काय असे इन्ग्रेडियंट्स आपण बघितले पाहिजे, गुड ऑर बॅड? कारण आता तर एव्हरी नाव अँड देन सगळीकडे खूप प्रकारचे मिळतात. सो इट्स व्हेरी कन्फ्युजिंग ऑल्सो की आपल्या स्किनला कुठलं चांगलं आहे. सनस्क्रीन हा विषय हा फार महत्त्वाचा आहे. आता आपण एप्रिलच्या अगदी तोंडावर आहोत आणि सनस्क्रीन हे अत्यावश्यक झालेलं आहे प्रत्येक व्यक्तीला, भारतीय असो किंवा इवन फॉर दॅट मॅटर आफ्रिकेमध्ये असलं तरी सुद्धा. तर काय इफेक्ट का? कारण बेसिकली काय झालं आहे की गेल्या 30 वर्षात ऑटोमोबाईल पोल्युशन आणि इंडस्ट्रियल पोल्युशनमुळे ॲक्च्युली आपण जे झेलतोय सनरेज त्याच्यामध्ये अल्ट्राव्हायलेट बीम्सचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. अच्छा. आणि अल्ट्राव्हायलेट लाईटसाठी सनस्क्रीन आवश्यक आहे. आणि अल्ट्राव्हायलेट लाईटचे दुष्परिणाम काय आहेत? तर अल्ट्राव्हायलेट लाईट हे जास्त करून तर गोऱ्या लोकांनी जास्त त्याच्यावर अभ्यास केलेला आहे, कारण त्यांची स्किन डॅमेज जास्त होते. तर त्यांनी आणि त्यांच्या स्किनवर खूपशे स्किन कॅन्सर्स देखील अल्ट्राव्हायलेट लाईटमुळे होतात. अच्छा. पण आता पोल्युशनमुळे आपल्याकडे अल्ट्राव्हायलेट स्किन रेज खूप वाढलेले आहेत. आपण जर ऑब्झर्वेटरीचे रिपोर्ट्स पाहिले तर खूप वेळा त्याच्यामध्ये येतं की अल्ट्राव्हायलेट या वेळेला जास्त आहे, त्या वेळेला जास्त आहे, असं इव्हन पेपरमध्ये येतं. त्यासाठी सनस्क्रीन आवश्यक झाली. आता सनस्क्रीनमध्ये काय बघायचं? तर सनस्क्रीनमध्ये सन प्रोटेक्टिव्ह फॅक्टर हे प्रत्येक सनस्क्रीनवर लिहिलेलं असतं. तर सन प्रोटेक्टिव्ह फॅक्टर हा कमीत कमी 15 असावा. कमीत कमी 15 असावा. SPF. हो, SPF, त्याला आपण SPF म्हणूया, की कमीत कमी 15 असतो. तर 15चा सायन्सनी जो स्टडी केलेला आहे त्याच्यावरून 15 सन प्रोटेक्टिव्ह फॅक्टर अंदाजे 92 ते 93% अल्ट्राव्हायलेट लाईट रोखू शकतो, जे आपल्याला रेग्युलर दुपारच्या उन्हात मिळत होते. तुम्ही सन प्रोटेक्टिव्ह फॅक्टर SPF वाढवलात, 30पर्यंत नेलात, तर फक्त अजून 3-4% एक्स्ट्रा प्रोटेक्शन मिळतं. म्हणजे आपण धरूया की 30 SPFला साधारण 96 ते 97% प्रोटेक्शन मिळतं. त्याच्या पुढे 50% पर्यंत असलेली सनस्क्रीन खूप मिळतात. तर 50ला साधारण 98% मिळते, 1% वाढतं. SPF वाढतो 20नी, पण एक्स्ट्रा 1%. त्यामुळे देर इज नो सनस्क्रीन विच कॅन गिव्ह 100% अल्ट्राव्हायलेट प्रोटेक्शन. ओके. जरी क्लेम्स किती असले तरी नाही आहेत. 100 SPF असणारे सनस्क्रीन बाजारात आहेत, त्याच्यावर प्रोटेक्शन 98%च्या पुढे मिळत नाही. आणि प्रोटेक्शन असणारे काही इन्ग्रेडियंट्स आहेत. आता सनस्क्रीन जेव्हा आपण पाहतो त्याच्यामध्ये 2 प्रकारचे इन्ग्रेडियंट्स असतात. एक तर फिजिकल सनस्क्रीन्स असतात, ज्याच्यात 1-2 नावं मी तुम्हाला सांगतो की जे लोकांच्या सर्वांसाठी पाहताना लेबलवर पाहावेत, की झिंक ऑक्साईड आणि टायटॅनियम डायऑक्साईड. अच्छा. हे 2 महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स आहेत, त्याला फिजिकल सनस्क्रीन्स म्हणतो. तर फिजिकल सनस्क्रीनचा अर्थ असा की ते तुम्ही लावल्या ते ॲक्शनमध्ये येतं. एक थर सर्कल लगेच असतो तुमच्या स्किनवर, त्यामुळे ते तुम्हाला इमिजिएट प्रोटेक्शन. म्हणजे तुम्हाला अगदी वेळच नाही आहे आणि लगेच तुम्हाला जायचं तर फिजिकल सनस्क्रीन लावावं आणि बाहेर पडावं. जर तुम्हाला वेळ जास्त आहे तर तुम्ही एक अर्धा तास आधी किंवा 15 मिनटं आधी
केमिकल सनस्क्रीन्स जे अवेलेबल आहेत त्यात 2-3 नावं मी तुम्हाला सांगतो. तर युव्हिनॉल म्हणून येतं, अच्छा. नंतर युनिसॉर्ब म्हणून येतं. तर अशा टाईपची जे सनस्क्रीन्स आहेत तर ते SPF 50पर्यंत, तर ते केमिकल, याचा अर्थ ते ॲब्सॉर्ब व्हायला थोडा वेळ लागतो. लावल्यानंतर ओके. ते स्किनमध्ये आतमध्ये जाण्यासाठी थोडा वेळ लागतो, त्यामुळे तुम्हाला ते आधी लावावं लागतात ॲक्शनमध्ये. प्युअरली केमिकल असेल तर तुम्हाला 15 मिनटं आधी लावलीच पाहिजेत. ते तुमच्यात जर फिजिकल प्लस केमिकल असेल ते सुद्धा हल्ली मिळतात, तर तुम्ही लावून लगेच जाऊ शकता बाहेर. पण ते कसं करणार की हे फिजिकल प्लस केमिकल आहे? ते ingredients पाहावे. ingredients दोन्ही तुम्ही झिंक ऑक्साईड आणि टायटॅनियम डायऑक्साईड इन्ग्रेडियंटमध्ये आहे का पाहायचं. हां. ते जर असतील तर तुम्ही लावा आणि जा. मग ते इतर केमिकल असतील ते ॲक्शनमध्ये हळूहळू येतील. फिजिकल सनस्क्रीनचा डिसएडव्हान्टेज एवढाच आहे की कधी कधी लावल्यानंतर ते दिसतात. ओके. तुम्ही जर क्रिकेटर्स पाहिले असतील ते कधी कधी त्यांच्या याच्यात थर असतो, बरोबर. तर ते फिजिकल सनस्क्रीन्स असतात. ते थर भरपूर लावतात, त्यामुळे तो थर दिसतो. त्याला व्हायटनिंग इफेक्ट किंवा व्हाईट असं दिसतो जो चेहऱ्यावर. ते फिजिकल वाले असतात. फिजिकल असतात. ते फिजिकल सनस्क्रीन फक्त जास्त वेळ ॲक्शनमध्ये राहू शकत नाहीत. फिजिकल सनस्क्रीन हे चांगलं बॅरियर देतं. बॅरियर देतं म्हणजे काय की ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणूया की मॅक्झिमम अल्ट्राव्हायलेट A आणि B दोन्हीचं प्रोटेक्शन फिजिकल सनस्क्रीनला जेवढं मिळतं तेवढं केमिकलला नाही. केमिकल थोडं कमी पडतं, पण केमिकल आतमध्ये ॲब्सॉर्ब होऊन बराच वेळ काळ राहू शकतं. तर तो ॲडव्हान्टेज आहे. त्यामुळे कॉम्बिनेशन असलेलं कधी पण बरं, फिजिकल आणि केमिकलचं. मग कुठले चांगले ब्रँड्स आहेत फिजिकल केमिकल, म्हणजे तुम्ही ॲज अ डॉक्टर कुठले रेकमेंड? आम्ही खरं जास्त करून फार्मास्युटिकल कंपनीजचेच वापरतो. बाजारात खूप चाललेले सनस्क्रीन्स जे आहेत त्यात मी म्हणेन की जे काही प्रचलित आहेत, म्हणजे कॉस्मेटिक कंपनीजचे जे सनस्क्रीन आहेत, म्हणजे आपण उदाहरणार्थ कॉस्मेटिकमध्ये कसं आहे, लॅक्मेचे प्रॉडक्ट्स आहेत किंवा इतरही काही काय लोटस आणि कुठले कुठले सनस्क्रीन आहेत, फेमस आहेत. डेफिनेटली त्यांचे प्रॉडक्ट काही चांगले आहेत नाही आहेत असं मी म्हणणारच नाही, डेफिनेटली. पण फार्मास्युटिकल जे टेस्टिंग आहे ते जेवढं स्ट्रिंजंट केलं जातं तेवढं त्यांचे असतील याची गॅरंटी नाही. बरोबर. त्यामुळे जनरल पर्पजला वापरायला त्यांना काही बाधा नाही जनरल. पण तुम्ही सीशोरला जाणार आहे, तुम्ही स्नोमध्ये जाणार आहे किंवा तुम्ही दिवसभर उन्हात खेळणार आहात, क्रिकेट म्हणा किंवा काही असं, तर डेफिनेटली फार्मास्युटिकल कंपनीजचे बरेच सनस्क्रीन्स आहेत. हल्ली ओव्हर द काउंटरही मिळतात आणि ते चांगल्या क्वालिटीचे आहेत. ते तुम्ही बेधडक वापरू शकता. कॉम्बिनेशन वापरावं हे चांगलं. बरोबर. ओके. आणि सनस्क्रीनविषयी आणखी काही सांगायचं असेल तर मी 2-3 गोष्टी आणखी महत्त्वाच्या बोलीन की सनस्क्रीन लावताना हे कधीही त्याच्या क्वालिटीचं सनस्क्रीन तुम्ही घेतलं तर त्यावर असलेली जी MRP प्राईस आहे त्यासाठी अगदी चिक्कूपणे वापरू नये. अच्छा. थोडंसं भरपूर मी कसं दाखवीन तुम्हाला की सनस्क्रीन घेताना साधारण 1, 2, 3 ही 3 बोटं, तुमचं फेस समजा ब्रॉड आहे तर साधारण 2 ते 3 बोटं हे घ्यावं. लाईन आपण जसे ट्यूबमधनं काढल्यानंतर आणि मग ते पूर्ण व्यवस्थित पसरवावं. जर एखादा स्मॉल फेस आहे, लहान मुलाचा फेस आहे किंवा असं स्मॉल फेस आहे, त्यांना 2 पुरतील, पण तेवढं ते बसलं पाहिजे नेक आणि फेसला. हे महत्वाचं आहे. नाहीतर ते कुठं ना कुठेतरी कमी जास्त पडतं आणि ते पॅची होऊ शकतं आणि रॅश पण तेवढाच भागात जास्त येऊ शकतो किंवा टॅन तेवढाच भागात जास्त येऊ शकतो. दॅट इज वन. इव्हन स्प्रेड झालं पाहिजे. लोक तर असं हाताने पण कम्प्लीट लावून जातात. ते हल्ली स्प्रे सनस्क्रीन्स पण अवेलेबल आहेत, स्प्रेचे. आणि दुसरा एक मुद्दा सनस्क्रीनच्या बाबतीत असं जर म्हटलं की सनस्क्रीन जसं लावून दिल्यानंतर 2 तासानंतर जर मेजर एक्सपोजर असेल उन्हाळ्यात तर ते लावलं पाहिजे. 2 ते 3 तासांनी पुन्हा लावलं रिपीट करायला पाहिजे. जर तुमचं मेजर एक्सपोजर असेल तर 2 तासांनी तुम्ही कोणाच्या तरी घरी जाणं नॉट नेसेसरी टू अप्लाय. आणि तिसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे तुम्ही स्विमला जाणार आहात, स्विमिंग करणार आहात, कुठेतरी पार्कमध्ये जाणार आहात, तिथं वॉटरफॉल आहे किंवा असे त्याच्या ह्याच्यात तुम्ही आहेत, तुम्ही अगदी आंघोळ केली, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, छान वाटलं, आंघोळ केली, तर ते सनस्क्रीन टिकेलच असं नाही. स्वेट रेजिस्टंट, वॉटर रेजिस्टंट आहे का हे लेबल त्याच्यावर असतात, तर ती लेबल्स पण पाहावीत. पण
त्याच्यानंतरही तुम्हाला जर लावलं तर इट इज ऑलवेज बेटर की तुम्ही थोडंसं एक परत अप्लाय केलेलं ऑलवेज बेटर. ऑलवेज बेटर. अच्छा. सर हे झालं उन्हात थांबण्यानंतर प्रॉब्लेम जे आलेले आहेत. पण बरेच लोक हल्ली उन्हाळ्यामुळे AC मध्ये जास्त वेळ बसवतात, पण त्या ACचा पण सुद्धा आपल्या स्किनवर काही परिणाम होतो का? नॅचरली, कारण AC हे गेले 30 वर्षातलं जे काय इनोव्हेशन त्यातनं जे आपल्याला कम्फर्टसाठी आहे. डेफिनेटली कम्फर्ट आहेच, कारण तुम्ही AC मधून ट्रेनमधनं गेलात किंवा फ्लाईटमधनं गेलात तर तुम्ही अगदी अजिबात एक्झॉस्टेड नसता तुम्ही काम करू शकता हो. नॅचरली. पण AC बेसिकली कसा डेव्हलप होतो, तर ACमध्ये ॲक्च्युली रूम ही ह्युमिडिफिकेशन काढून घेतं. आपण थोडक्यात जर एक एक्झाम्पल रोजच्या जीवनातलं घेतलं की तुम्ही पाणी स्किनवर टाकलंत आणि फॅन लावलात की तुम्हाला गार का वाटतं? इव्हॅपोरेशन होतं. बरोबर. इव्हॅपोरेशन टेक्स ऑफ द टेम्परेचर फ्रॉम युअर स्किन, त्यामुळे तुम्हाला बरं वाटतं. त्यामुळे आपल्या श्वासातनं वॉटर वेपर सतत बाहेर पडत असते, ते वॉटर वेपर AC शोषून घेतं. त्यामुळे तुम्ही क्राऊडेड एरियामध्ये असाल तर तुम्ही नॅचरली ऑफिसमध्ये वगैरे ते वॉटर वेपर सगळी खेचून गेल्यामुळे गार वाटतं. आता ते गार वाटतं तर वॉटर वेपर तर आवश्यक आहे, तर वॉटर वेपर जर नसेल तर मग स्किन ड्राय पडणार, हायड्रेशन जाईल हां, त्याचं. तर स्किन ड्राय पडणार. एक्सेस ड्रायिंग झालं तर नॅचरली तुम्ही आता 8 तास काम करताय, एक्सेस ड्रायिंग झाल्यानंतर तुम्ही जेव्हा बाहेर जाल तेव्हा कॉन्ट्रास्ट टेम्परेचर्स आहेत, तर सडनली जे सप्रेस झालेल्या ग्लँड्स आहेत, म्हणजे स्वेट ग्लँड्स, ऑइल ग्लँड्स सप्रेस झालेल्या होत्या, ते एक्सेसिव्हली सिक्रेशन्स वाढवणार. तर तो कॉन्ट्रास्ट इफेक्टचा काही लोकांना त्रास होतो. दुसरी गोष्टमुळे एक्सेसिव्हली आता समजा 35-40 एज ग्रुपमधले मेल फिमेल जे ऑफिसमध्ये काम करतात तर त्यांच्यावर कदाचित ड्राईंग इफेक्ट, किंवा लेडीजमध्ये मिनोपॉज एज ग्रुपला 45-50 एज ग्रुपला तर तो ड्राईंग इफेक्ट आलेला असतो बिकॉज ऑफ हॉर्मोनल चेंजेस. तर तो AC मध्ये राहिल्यानंतर एक्सेस ड्राईंग होतं. बारक्या क्रॅक्स देखील पडलेल्या आपल्याला लक्षात येत नाहीत. अच्छा. कारण एकदा ते वॉटर वेपर निघून गेले की सेल्स श्रिंक होतात. सेल्स श्रिंक झाले की ते श्रिवल्ड आणि श्रिंक झालेले सेल्स हे ॲक्च्युली क्लोजली ह्याच्या लेन्स खाली पाहिलं तरच समजतात, नाही तर समजत नाही. आणि पटकन आपण जाऊन एखादे घरी गेलो आणि आपण एखादा सोप किंवा फेसवॉश घेऊन धुतलं चेहरा तर मे बी तुम्हाला बर्निंग सेन्सेशन जाणवू शकेल. कारण दॅट मीन्स माइल्ड ॲब्रेजन्स किंवा माइल्ड क्रॅक्स डेव्हलप झालेले आहेत बिकॉज द सेल्स हॅव श्रिंक. ओके. सेल्समध्ये जे अंतर आणि त्याच्यामध्ये वॉटर आणि लिपिडचे लेयर्स असतात, त्यातलं वॉटर निघून गेल्या कारणाने बरंचसं ते श्रिंक झाल्यामुळे क्रॅक्स होतात. आणि क्रॅक्समुळे उद्या समजा तुम्ही AC तनं बाहेर पडलात बाहेर आणि तुम्हाला कामाला जायचं आहे 2 वाजता 3 वाजता, तर ते उन्हाच्या रेजनी सुद्धा ते क्रॅक्स पडलेल्या याच्यावर रिएक्शन्स येऊ शकतात, रॅशेस येऊ शकतात. दॅट इज द वर्स्ट पार्ट ऑफ इट. आणि ओव्हर द लाँग इयर्स, अबाउट 5-10 इयर्स, आपण धरूया की नाव फ्रॉम द लेडीज पॉईंट ऑफ व्ह्यू 35 to 45 ॲक्टिव्ह पिरियड वर्क पिरियड आहे तुमचा. तर त्या पिरियडमध्ये AC मध्ये कंटिन्युअस राहिल्यामुळे रिंकलिंग पण लवकर होऊ शकेल. अच्छा. कारण स्किन श्रिंक झाल्यामुळे आणि वॉटर वेपर नष्ट झाल्यामुळे तुम्ही 8-10 तास त्याच्यात काम केल्यानंतर ते श्रिंक झाल्यानंतर तुम्हाला प्रिमॅच्युअर रिंकलिंग किंवा प्रिमॅच्युअर एजिंगसुद्धा फीचर्स लवकर दिसू शकतील. आणि तुम्ही जर ते हायड्रेट नीट केलं नाहीत नंतर तर नॅचरली तुमची स्किन रोजच्या रोज त्या क्युम्युलेटिव्ह इफेक्टमुळे श्रिंकच होत जाणार. आणि त्यात तुम्ही जर उन्हात पण जाणं येणं आहे, रोज बसनी येणं जाणं आहे, ऑफिसला जात आहे, त्यात AC मध्ये बसले आहेत, तो जो कॉन्ट्रास्ट इफेक्ट आहे तो बॉडी न जास्त टॉलरेट करू. जेनेटिकली आपण ते जे काही जीन्स इनहेरिट केलेले आहेत त्याच्या अगेन्स्ट गेलेलो आहे. तेव्हा नॅचरली रिंकलिंग एजिंग सुद्धा लवकर होऊ शकतं. त्याचा उपाय काय, मग लोकांनी कसा बचाव करावा? कारण आता मॅक्सिमम सगळ्यांचं काम AC मध्येच बसून आहे. करेक्ट. कसं करावं? आता ह्याला सगळ्यात बेस्ट उपाय म्हणजे आपण रोजच्या याच्यामध्ये फेसवॉशेस किंवा जे सोप्स वापरतो ते मॉइश्चरायझिंग असावेत. अच्छा. सकाळी काय तुम्ही ऑफिसला जायच्या आधी म्हणा
किंवा आल्यानंतरही ते मॉइश्चरायझिंग असावेत की त्याच्यात मॉइश्चरायझिंग कंटेंट हायलोरोनिक ॲसिड किंवा अशा स्वरूपाचे कंटेंट्स असावेत की ज्या रूपे ॲक्च्युली स्किन तुमची ड्राय होणार नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला मॉइश्चरायझर इसेन्शियली लावलेच पाहिजेत. आता तुम्हाला ट्रॅव्हल करताना सनस्क्रीनमध्येही मॉइश्चरायझर आहे आणि बघितलं पाहिजे, कारण हल्ली अनेक टाईपचे सनस्क्रीन्स अवेलेबल आहेत. सनस्क्रीनमध्ये जेल फॉर्म्समध्ये जे असतात त्यात फारसं पाणी नसतं, तर ते मॉइश्चरायझिंग कंटेंट कमी असतो, तर ते न वापरता लोशन फॉर्ममधले घेतली पाहिजेत आणि ते लावून तुम्ही ऑफिसला जाऊ शकता. तर त्याने मॉइश्चराईज राहील स्किन. अच्छा. आणि मॉइश्चराईज जाण्यापूर्वीसुद्धा एक्सेस मॉइश्चराईज करूनही तुम्ही जाऊ शकता. पावडर न लावता मॉइश्चरायझर लावून कामाला जाणे की ज्याच्याने एक थर असल्यामुळे तर मॉइश्चरायझरमुळे पटकन स्किन श्रिंक होणार नाही एसीच्या इफेक्टने. अच्छा. दुसरं म्हणजे बाहेर पडल्यानंतर तुम्ही समजा ऑफिसच्या बसमध्ये बसलेला असेल, शक्य असेल तर पर्समध्ये असेल तर मॉइश्चरायझर तेही स्प्रेड करावं इमिजिएटली किंवा निघतानाच थोडंसं स्प्रेड करावं. आणि म्हणजे जे इमिजिएट एन्व्हायरमेंटल चेंजेस जे होत आहेत त्यामुळे तुम्हाला ते प्रोटेक्शन मिळेल. त्यामुळे मॉइश्चरायझिंग सगळ्यात नंबर 1 इसेन्शियल आणि सोप्स याची काळजी घेणं सगळ्यात बेस्ट आहे. सर तुम्ही आत्ता पावडरबद्दल काहीतरी म्हणत होतात, तर बरेच जण आता म्हणतात की टॅल्कम पावडर वापरायची नाही, पण आता वर्षानुवर्ष पिढ्या लोक आपल्याकडे टॅल्कम पावडर वापरतात. तर हाऊ गुड इट इज अँड हाऊ बॅड इट इज? टाल्कम पावडर वापरण्याला काही बंधन नाही आहे. इनफॅक्ट हे चांगली गोष्ट आहे. आणि आपल्याकडे कसं ओव्हरऑल आपलं टेम्परेचर 30 डिग्री सेंटीग्रेडच्या जवळपास असतं, अनलेस नॉर्थ इंडिया सोडला तर. तर त्यामुळे आपण ऑइली स्किन आणि स्वेटिंग हे आपल्यावर कॉमन आहे. त्यामुळे टाल्कमचा बेसिक उद्देश काय की ॲब्सॉर्ब करणे, स्वेट ऑइल ॲब्सॉर्ब करून राहणे, आणि ते लुक्सलाही चांगलं आहे. आणि त्याच्यामध्ये बेसिकली झिंक ऑक्साईड असतं. अच्छा. जे फिजिकल सनस्क्रीन म्हणून अवेलेबल आहे. टायटॅनियम डायऑक्साईड पण असतं. अच्छा. त्याच्यातलं कुठलं तरी एखादं इन्ग्रेडियंट असतं. त्यामुळे इट इज गुड की ते लावून गेलं तर सनस्क्रीन इफेक्ट फिजिकलचा थोडासा मिळतो. आणि ॲट द सेम टाईम फक्त एवढंच आहे की ज्यांना कोणाला एसीतच बसायचं आहे त्यांनी शक्यतो अवॉइड करावी, किंवा निदान त्यांची स्किन प्रचंडच ऑइली असेल तर दे कॅन, बट आफ्टर अबाउट 3-4-5 इयर्स मे बी त्यांची स्किनचं टेक्स्चरच बदलेल, दे मे हॅव टू लिव्ह इट. बरोबर. पण एसीत नसेल तर टाल्कम पावडर लावून काहीच हरकत नाही आहे. इनफॅक्ट मी तर रेकमेंड करेन की इट ऑलवेज गुड. अच्छा. म्हणजे इट्स अ मिथ की टॅल्कम पावडर वापरू नये असं? नाही 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 काहीच नाही. इनफॅक्ट ते प्रोटेक्टिव्ह पण आहे उन्हाला. सर आजकाल ॲक्ने, डार्क पिगमेंटेशन या सत्सम गोष्टीवर बरेचसे ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत, तर नेमकं कोणी काय घ्यावं? ॲक्ने किंवा पिंपल्स, म्हणजे ॲक्ने आणि पिंपल्स हे एकच आहे, जनरल टर्म पिंपल्स आहे. ॲक्ने हे जनरली हॉर्मोन्समुळे येणारी गोष्ट आहे. आणि हॉर्मोनल चेंजेस ज्यावेळेला 10-12 वर्षाच्या दरम्यान होतात ते त्यातले 50% मुलांना ॲक्ने येतोच. त्यामुळे ॲक्नीसाठी वापरताना पहिलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फेस जास्तीत जास्त वेळा धुवावं. अच्छा. रोजचं ऑइल सिक्रेशन जे होत असतात ते क्लॉग करतात, ते निघून जातात. प्रत्येक वेळेस सोप वापरू नये, वापरला तर अँटीबॅक्टेरियल वापरू नये. अच्छा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे काय लावाल फेसवर त्याच्यात नॉन कोमेडोजेनिक प्रॉडक्ट आहे ना हे पाहावं. नॉन कोमेडोजेनिक हे लेबल असतं. अच्छा. प्रोफेशनल चांगल्या प्रॉडक्ट इवन कॉस्मेटिक कंपनीजचे त्याला नॉन कोमेडोजेनिक पाहावं. म्हणजे तुम्हाला मॉइश्चरायझर लावायचं आहे किंवा स्किन केअर प्रॉडक्ट एखादा वापरायचं आहे तर नॉन कोमेडोजेनिक आहे ना एवढं बघावं. नॉन कोमेडोजेनिक म्हणजे ते पोर्स जाऊन क्लॉक करणार नाही, नवीन पिंपल्स तयार नाही करणार. तर पिंपल्सची अनेक कारणं आहेत. जसं हॉर्मोनल चेंजेस आहे त्याबरोबर आजकाल कॉस्मेटिक इम्प्रॉपर कॉस्मेटिक यूज, ओव्हर द काउंटर यूज किंवा ॲडव्हर्टाईजप्रमाणे जाणे किंवा मित्रमंडळींनी सांगितलेल्या सल्ल्यानुसार करणे, तर हे टाळावं. आपल्या स्किनला काय सूट होतं आहे, आपली स्किन नॉर्मल ड्राय कॉम्बिनेशन हे प्रत्येकाने ओळखावं आणि त्याप्रमाणे ऑलवेज करावं. कोणाला टी झोनमध्ये ऑइल जास्त असतं तर ते त्यांनी ओळखून त्याप्रमाणे, म्हणजे पिंपल्स वाढणार नाहीत. आणि पिंपल्सचे छोट्या प्रमाणात असेल तर युजली त्याचे मार्क पडत नाहीत. मोठे असतील, पस होत असेल तर नखानी फोडू नये
आणि डॉक्टरचा सल्ला घ्यावा. हां, That is थोडं best. योग्य सल्ला Always. घ्या आणि वापरा. Yes. मित्रांनी वापरले, Always. घरच्यांनी वापरले, मी वापरायला पाहिजे असं काही नको. करेक्ट. त्यामुळे ते पिंपल सोल्युशन मी सांगेन की हे आणि ओव्हर द काउंटर प्रॉडक्ट वापरताना केअरफुल राहावं. दुसरी गोष्ट, जर डार्कनिंग किंवा पिगमेंटेशनच्या बाबतीत जर आपण म्हटलं तर पिगमेंटेशन जसं उन्हाने येतं तसं ॲक्च्युली बऱ्याच वेगळ्या कारणांनी देखील पिंपल्स येतात, डार्क सर्कल्स येतात. डार्क सर्कलमध्ये नुसतं डार्कनिंग नसतं तर कधीकधी लूज स्किन असते डोळ्याखालची, त्यांनी ते एक्सेस डार्कनिंग दिसत असतं. तर ती डार्कनिंग जी आहे ते कधीकधी जेनेटिक असतं. आई किंवा वडिलांना एखादी लूज स्किन असते डोळ्याखाली, त्यामुळे ते तुम्हाला एक्सेस डार्कनिंग. तर त्यामुळे डॉक्टरी सल्लाच तिथे इसेन्शियल असतो. सिम्पल अंडर आयचे प्रॉडक्ट्स ओव्हर द काउंटर वापरायला हरकत नाही. फक्त त्याच्यामध्ये अल्फा हायड्रॉक्सी एचे असलेले प्रॉडक्ट्स वापरू नयेत डोळ्याखाली. अच्छा. म्हणजे अल्फा हायड्रॉक्सी ॲसिड्स किंवा जे आपण ज्याच्याने पिलिंग ॲक्शन असते ते डोळ्याखाली वापरू नयेत. ते पाहावं तिथे एचे लिहिलेलं असेल तर अंडर आयचं वापरू नये. दुसरी गोष्ट, जर खूपच डार्कनिंग असेल तर कधीकधी मेडिकल प्रॉब्लेम असू शकतो, हिमोग्लोबिन कमी असू शकतं, B12 कमी असू शकतं. डॉक्टरकडे जाऊनच ते ॲनालिसिस केलेलं कधी पण बरं. पिगमेंटेशनच्या बाबतीत मी तेच सांगेन, कधीकधी हॉर्मोनल चेंजेसमुळे असतं पिगमेंटेशन, कधी डेफिशियन्सीमुळे असतं. तर हे जाणून घेण्यासाठी कधीकधी डॉक्टरी सल्ला घे. मनाने जे ओव्हर द काउंटर प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये कधी स्टिरॉइड्स असू शकतात, कधीकधी हे अल्फा हायड्रॉक्सी ॲसिड्सचं प्रमाण खूप जास्त असू शकतं जे तुमच्या स्किनला टॉलरेट होणार नाही, ते तुम्हाला कळणार नाही, तुम्ही लावल्यानंतरच कळेल. किंवा घरगुती प्रॉडक्ट्स खूप वेळा काही लोक लिंबू आणि काही काकडी त्याचे ज्यूस किंवा संत्र्याचे ज्यूस लावून आपलं पिगमेंटेशन घालवायचा खूप प्रयत्न करतात. हे खूप पाहायला मिळतं. जर कंट्रोल व्यवस्थित केलं तर रोज जर उद्या घासत बसलं कोणी किंवा गोरं दिसण्यासाठी तर ते डेफिनेटली ॲक्सेप्टेबल नाही, त्यांना उलटं डबल डार्कनिंग होईल. अच्छा. सर, आता सध्याचे काही ट्रेंड्स आपण इंटरनेटवर बघतो किंवा हल्ली जे लोक ट्रीटमेंट्स करतात, ग्लुटाथिऑन इंजेक्शन्स आणि हायलुरॉनिक ॲसिड असलं पाहिजे, विटॅमिन सी ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट असलं पाहिजे, सिरम्स, तर या सगळ्यांच्याबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे? ग्लुटाथिऑनच्या बाबतीमध्ये मी असं एवढंच सांगेन की ग्लुटाथिऑन हा अँटीऑक्सिडंट म्हणून मानला जातो. की आपण जे आता रोजच्या व्यायामात किंवा रोजच्या शारीरिक क्रिया जे चालतात त्याच्यामध्ये बाय प्रॉडक्ट्स जसे तयार होत असतात त्याला ऑक्सिजन फ्री रॅडिकल्स म्हणतो, आणि ते न्यूट्रलाइज करायला बॉडी वेगळ्या प्रकारे काही बनवते. त्यात ग्लुटाथिऑन एक आहे. पण ग्लुटाथिऑन हे पिगमेंटसाठी यूज करणं कितपत योग्य आहे याबद्दल खूप दुमत आहे आणि मी स्वतः फेवरमध्ये नाही आहे. अच्छा. ग्लुटाथिऑनचे प्रॉडक्ट्स म्हणजे ओरल प्रॉडक्ट्स आहेत, काही टॉपिकल लावायचे आहेत, ते तितके इफेक्टिव्ह आहेत असं नाही, कारण काही ग्लुटाथिऑन पोटातनं ॲब्सॉर्ब होतच नाही. त्यामुळे खूप लोक IV किंवा इंट्राव्हिनस इंजेक्शन्स घेतात. आता ग्लुटाथिऑनचं एक प्रॉपर्टी लक्षात आलेली की ते बॉडीमध्ये 2 टाईपचे जेव्हा पिगमेंट तयार होतं प्रत्येकाचं त्याच्यामध्ये यू मेलानिन हा कंटेंट असतो. तो यू मेलानिन हे ब्राऊन आणि डार्क पिगमेंट तयार करतं, त्याला म्हणतात यू मेलानिन. आणि ज्यांचं थोडंसं येलोइश पिगमेंट असेल कमी म्हणजे फेअरर तर त्यांना फिओमेलानिन असतो. अच्छा. तर ते हे सगळ्या बॉडीत असतं हे अवेलेबल. तर फिओमेलानिनचं युमेलानिन तयार होत असतं जेनेटिक प्रॉपर्टीजप्रमाणे. तर ग्लुटाथिऑन तो प्रोसेस ॲक्च्युली थांबवतो. ओके. त्यामुळे तुम्हाला युमेलानिन न तयार झाल्यामुळे काही वेळा तुम्हाला थोडंसं फेअर झाल्यासारखं फील येतो, पण ते इतक्या इन्स्टंटली होत नाही. म्हणजे पण 2 आठवड्यांनी लग्न आहे आणि ग्लुटाथिऑनचं इंजेक्शन घ्या आणि मी गोरे दिसेन ह्याची गॅरंटी नाही. त्याला डॉक्टरी प्रॉडक्ट्स आणि डॉक्टरी ट्रीटमेंट्स, लेझर्स म्हणा किंवा काही केमिकल पिल्स किंवा कॉस्मेटिक ट्रीटमेंट्स घेऊन तुम्ही लवकर व्हाल. ग्लुटाथिऑन हे मोस्टली मार्केट राहील या ठिकाणी. साईड इफेक्ट्स काय होतात का? ग्लुटाथिऑनचे साईड इफेक्ट्स आहेत ना, म्हणजे काही वेळेला बेसिकली लिव्हरमध्ये आणि एकदा तुम्ही तो आत गेल्यानंतर लिव्हर आणि किडनीचे साईड इफेक्ट्स आर नोन. काही लोकांना इरिटेशन आहे, काही लोकांना ॲबडॉमिनल क्रॅम्प्स किंवा पेन्ससुद्धा आलेले आहेत. त्यामुळे हे एवढं धोकादायक आपण एवढ्यासाठी फक्त गोरं दिसण्यासाठी रिस्क हे करावं का नाही, मी तरी विरुद्ध आहे या सगळ्या ह्याच्या. तुम्हाला घ्यायचंच असेल
तर टॉपिकली डॉक्टरची सल्ला घेऊन करावा आणि ग्लुटाथायन डॉक्टर ओरली जे काय प्रिस्क्राईब केलं तो त्यातल्या त्यात ॲब्सॉर्ब होईल इंट्राव्हिनस घेण्यापेक्षा ते मी जास्त प्रिफर करीन. अच्छा. आणि सर हे व्हिटॅमिन सीच्या बाबतीमध्ये असं की व्हिटॅमिन सी सुद्धा जास्त वेळ ॲक्टिव्ह राहू शकत नाही. त्यामुळे काय होतं त्याचे एक ठराविक प्रॉडक्ट आहे तो बेस्ट आहे. आणि खूपशा कंपनीज काय करतात की व्हिटॅमिन सीचे जे प्रॉडक्ट्स आहेत ते स्वस्तातले असतात ते देतात ते जास्त ॲक्टिव्ह राहत नाही प्रॉडक्ट तो. त्यामुळे तो व्हिटॅमिन सी तुम्ही लावलेला किती इफेक्टिव्ह होतो याबद्दल डाऊट्स राहतात. त्यामुळे तुम्हाला प्रोफेशनल प्रॉडक्ट्स किंवा प्रोफेशनल कंपनीजचेच प्रॉडक्ट वापरलेले चांगले, नाही तर नुसतं असं बाजारात व्हिटॅमिन सी सगळीकडे आहे तसं पाहिलं तर मग व्हिटॅमिन सी आपण ओरलसुद्धा कितीतरी फ्रुट्समध्ये याच्यातनं मिळू शकतं ना. ते किती चांगलं आहे ना मग त्याच्यापेक्षा. आणि कोरियन ग्लास स्किनचं पण आता ट्रेंड फार जास्तच होतंय. हां, त्यांच्या स्किन त्या वेगळ्या असतात का काही? खूपच कोरियन असं आपण म्हणजे बरंच नावातलं तुकीत असतात त्यांच्या स्किन्स. त्याचं काय रहस्य काय? तुकतुकीत म्हटली तर 2-3 गोष्टी त्यात कन्सिडर करायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे दक्षिण कोरिया, साऊथ कोरियन्स हे पहिल्यापासूनच स्वतःची केअर खूप जास्त घेत आलेले आहेत. ते एक वेगळ्या प्रांतात आहे की ते बिझनेस या स्वरूपातनं खूप चांगले डेव्हलप केलेलं आहे त्यांनी. कॉस्मेटिक इंडस्ट्री जबरदस्त डेव्हलप्ड आहे. अच्छा. पण ती त्यांची स्किनची केअर देखील खूप घेतात. आता बेसिकली दे आर ब्लेस्ड विथ अ स्किन विच हॅज गुड अमाऊंट ऑफ कोलॅजन. अच्छा. त्यांची जेनेटिकली स्किन कोलॅजन आणि इलॅस्टिन फायबर्स भरपूर असलेलं जेनेटिकली आहे. अच्छा. आता आपल्या ते भारतीय लोकांमध्ये काही आहेत ब्लेस्ड की त्यांचे कोलॅजन इलॅस्टिन ते जेनेटिकली ब्लेस्ड आहेत, तर त्यांची स्किन कोरियन स्किनसारखीच आहे. आता त्याचा ॲडव्हान्टेज असा आहे की कोरियन स्किन हे कोलॅजन आणि इलॅस्टिन भरपूर असल्यामुळे ती तुकतुकीत ओरिजिनलीच आहे. आणि पुन्हा साऊथ कोरिया नॉर्थला आहे बऱ्यापैकी, त्यामुळे तिथं उन्हाचं ओव्हरऑल प्रमाण कमी आहे. उन्हात तुम्ही राहिल्यानंतर तुम्हाला इतके इथं आपल्या इथं तसं होणारच नाही. तिसरं म्हणजे ते एकूण डबल क्लिन्सर्स वापरतात. म्हणजे ते ऑइल क्लिन्सर्स, वॉटर बेस्ड क्लिन्सर्स असे डबल क्लिन्सिंग करतात. पुन्हा मॉइश्चराईज प्रचंड करतात. टोनर, मॉइश्चरायझिंग हे सगळं ते भरपूर वापरतात आणि न चुकता सनस्क्रीन लावून जातात. ते एवढं सगळं करायला ज्यांना वेळ आहे त्यांची स्किनसुद्धा कोरियन स्किनसारखी दिसू शकेल. त्यामुळे ते काय की ते कोरियन ग्लास शेवटी ते मार्केटिंगसारखं झालेलं आहे की त्यांच्या, कारण त्यांच्याकडे पिंपल्स, आता पिंपल्स त्यांच्याकडे कम्पॅरेटिव्हली कमी असतील, जेनेटिकली मे बी कमी असतील, त्यामुळे त्यांची स्किन तुकतुकीत त्याच्यामुळे दिसणं त्यांना मार्केटिंगची एक हाऊस आहे. त्या पद्धतीने त्यांनी ते केलेलं आहे. म्हणून आपल्याकडे आता बरेचसे प्रोडक्ट्स, फेशियल सगळं आलंय. कोरियन फेशियल, कोरियन हे, कोरियन क्रीम्स. करेक्ट. ओके. तर मी याच्यातलं ब्युटीशी रिलेटेड 1-2 तुम्हाला सांगेन की ब्युटी या शब्दाचं BEAUTY ह्याचं मी एक कॉइन केलेला माझं स्वतःचं व्हर्जन आहे. अच्छा. ब्युटी इज अ ब्लेसिंग. ओके. B स्टँड्स फॉर ब्लेसिंग. E स्टँड्स फॉर इटर्निटी, डिवाइन आहे शेवटी. तर प्रत्येकाजवळ असेलच असं नाही. 2 बहिणींमध्ये पण नसेल, एकीकडे असेल एकीकडे नसेल. A इज एस्थेटिक किंवा आर्टिस्टिक. U हे मी म्हणेन की युनिक. प्रत्येकाची ब्युटी युनिक आहे. 2 जुळ्या सिस्टर असतील तरी एकीची जरा वेगळी असेल, जास्त छान दिसत असेल. T इज ब्युटी डज नॉट रेकग्नाइज ट्रॅडिशन. ओके. कुठल्या ट्रॅडिशन किंवा कस्टम्स आणि रिलिजनशी संबंधी नाही, इट इज एव्हरीवेअर. आणि Y इज यूथ, इज ऑलवेज डिपिक्स यूथ. तुमचं फेस ब्युटी म्हणलं की तुम्ही युथफुल आहात हा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे ब्युटीचं हे मी डेफिनेशन करतो. ग्रेट, मस्त, छानच. आणि कॉस्मेटिक या शब्दाचं मी COSMETIC, कंडिशन्स ऑफ स्किन, COS, रिक्वायरिंग, M म्हणजे मेडिकल ट्रीटमेंट, इज एस्थेटिक ट्रीटमेंट, मेडिकल अँड ऑर एस्थेटिक. काही लोकांना मेडिकल ट्रीटमेंट वापरून त्यांची स्किन चांगली होईल, काही लोकांना मेडिकल प्लस एस्थेटिक ट्रीटमेंट वापरून चांगले. आणि एस्थेटिक ट्रीटमेंट्स टू इम्प्रूव्ह, आय म्हणजे इम्प्रूव्ह,
आपण इम्प्रूव्हमेंट शेवटीच करत असतो शेवटी. बरोबर. हो. जर इम्प्रूव्हमेंट नाही झाली, आता एखाद्याला स्किन ग्राफ्टिंग करून इम्प्रूव्हमेंट नाही झाली तेवढी, तर मग काय करायचं, कॅमोफ्लाज करायचं. अच्छा, सी स्टँड्स फॉर कॅमोफ्लाज. कॅमोफ्लाज. अच्छा. कॅमोफ्लाजिंग खूप चांगली क्रीम्स अवेलेबल आहेत, ते लावल्यानंतर तुम्हाला एकसारखी दिसते. खूप छान. या 2 गोष्टींचं मी खूपशा वेळेला फोड करतो. ब्युटी आणि कॉस्मेटिक. हां. खूपच छान. नाईस. आणि ह्याच्या बाबतीत मी आणखी 1-2 गोष्टी आणखी सांगेन. ब्युटी स्किन डीप, त्यामुळे हेल्थ आणि ब्युटीचा खूप जवळचा संबंध आहे. ब्युटी नोज नो ट्रॅडिशन मी तर बोललोच, पण आणखी एक महत्त्वाचं मी सांगेन की पर्सनल ब्युटी डज नॉट रिक्वायर एनी लेटर ऑफ इंट्रोडक्शन. बरोबर, अगदी खरं. एखादी हँडसम किंवा ब्युटिफुल व्यक्ती आतमध्ये गेल्यानंतर इंट्रोड्यूस करायची गरज नाही, माणसं आपोआप त्यांच्याकडे पाहत राहतात. बरोबर. दॅट इज अनदर थिंग. त्यामुळे ह्याच्यामध्ये मी ह्या गोष्टी आणि 4-5 आणखी गोष्टी ज्या कॉस्मेटिक आणि याच्याशी रिलेटेड आहेत, स्किनशी रिलेटेड आहेत, की वी शुड ग्रॅप 5 थिंग्स इन आवर लाईफ. वन इज youth before old age, अच्छा. aging, health before illness, wealth before poverty. तसं ह्याच्या पुढे जाऊन मी म्हणेन की लाईफ बिफोर डेथ. डेथ. तर रिसोर्सफुल लाईफ हे असावं कुठल्याही याच्यामध्ये. बरोबर. त्यामुळे ह्याच्याशी स्किनचा खूप संबंध येतो, कारण स्किन इज अन एक्सटर्नल अपीअरन्स. त्यामुळे मी म्हणलो की इट डज नॉट रिक्वायर एनी इंट्रोडक्शन. व्हेरी नाईस. अगदी. तर अजून एक विषय होता महत्त्वाचा, की आज भारत हा डायबिटीसचा कॅपिटल आहे आणि त्यामुळे डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन्स बरेचसे आहेत. त्यात एक डायबेटिक वुंड असतात, त्याचे प्रॉब्लेम्स असतात. तर त्या वुंडसाठी, त्यांच्या स्किन केअरसाठी आपल्याकडे काय ऑप्शन्स असतात काही? हां, तर डायबिटीस स्किन सेट हा एक वेगळा प्रांतच आहे. तो थोडक्यात एक्सप्लेन करणं अवघड आहे, पण डायबिटीसमुळे स्किन डॅमेज होऊन जखमा होण्याची टेंडन्सी खूप आहे. आणि त्यामुळे खूप लोकांना कधीकधी जखमांमुळे त्यांचं घरचं बजेट कोलमडतं, ती व्यक्ती कामाला जाऊ शकत नाही आणि याच्यावर सुद्धा कधीकधी हॉस्पिटलायझेशन प्रचंड होऊन वुंड्स तयार होऊन पाय कापण्यापर्यंत जाऊ शकतो, ॲम्प्युटेशन होऊन जातं. तर आम्ही एक ट्रीटमेंट माझ्या क्लिनिकमध्ये जवळजवळ 96 सालापासून मी करतोय. अरे बाप. म्हणजे ऑलमोस्ट आता 30 30 वर्ष, years. जूनमध्ये 30 वर्ष होतील. हो. जून जुलैला 30 वर्ष होतील की त्या याच्यात मी ट्रीटमेंट फोटोबायोमॉड्युलेशन या नवीन म्हणजे आलेली ट्रीटमेंट आहे. फोटोबायोमॉड्युलेशन या नावाने आलेली आहे. त्यावेळेला LED लाईट वापरून मी जे करत होतो, तर त्या स्वरूपाची ट्रीटमेंट अतिशय उपयुक्त आहे. सगळ्यात ॲडव्हान्टेज म्हणजे ते सेफ आहे, नॉन इन्व्हेजिव्ह आहे, हे साईड इफेक्ट्स नाही आहेत आणि कुठल्याही ट्रीटमेंटला कॉन्ट्रॅडिक्ट करत नाही. अच्छा. म्हणजे फिजिशियन किंवा सर्जनची जी ट्रीटमेंट आहे त्याला कॉन्ट्रॅडिक्ट करत नाही. इन्फॅक्ट झाला तर त्याचा उपयोगच होईल. आणि 50% पेक्षा केसेसचा आम्ही पाय कापण्यापासून वाचवलेले आहेत. अशा खूप केसेस आहेत. त्यामुळे त्या दृष्टीने आणि ते अफोर्डेबल आहे, हा सगळ्यात आणखी महत्त्वाचा मुद्दा असेल. एक्झॅक्टली कुठला ट्रीटमेंट कुठले आपण त्यात करतो, म्हणजे काय गँग्रीन पासून वाचवतोय किंवा काय नेमकं करतो आपण? गँग्रीनपासून वाचवू शकतो, ती सिलेक्ट करतो मी केस. अगदी प्रचंड ऑक्लुजन झालं असेल, म्हणजे 90% ब्लड सप्लाय कट ऑफ झाला असेल तर गॅरंटी नसते. पण 70-80% जर कट ऑफ झालेला असेल ब्लड सप्लाय तर डेफिनेटली वाचू शकतो आणि लोकांना त्याचे धोक्यापासून वाचू शकतो. त्यामुळे ॲम्प्युटेशन प्रिव्हेंट होऊ शकतं, दॅट इज फॉर शुअर. आणि ह्याचे रिझल्ट साधारण 2 ते 6 महिन्यामध्ये मिळतातच. मस्त. अशा खूप केसेस मी केल्यात, त्यामुळे मी अगदी कॉन्फिडेंटली सांगू शकतो. फोटो बायोमॉड्युलेशन थेरपी. हो, डायबेटिक वुंड्स म्हणजे त्याच्यात मी आता नवीन इक्विपमेंट देखील बनवतोय. अच्छा. ते आता पुढे जाऊन ते लोकांसाठी. ग्रेट सर. खरंच गरज आहे अशा काही याची इक्विपमेंटची. हो, आणि कुठल्याही डॉक्टर बरोबर याचं कॉन्ट्रडिक्शन नाही आहे. सगळ्या डॉक्टर्सनी वापरू शकतात, फिजिशियन सर्जन्स ते देखील वापरू शकतील हे सर. ग्रेट सर. आपण एवढं स्किनबद्दल बोललो, म्हणजे इट्स रिलेटेड टू डायबिटीज, ब्युटी, कॉस्मेटिक्स सगळं. बिंग अ न्यूट्रिशनिस्ट, व्हॉट आय बिलीव्ह ऑल्सो, आणि आपण आत्ताच शूट सुरू व्हायच्या आधी बोललो की महत्त्वाचं आहे ते तुमचं हेल्थ आणि न्यूट्रिशन.
तर स्किनसाठी काय न्यूट्रिशन महत्त्वाचं आहे आणि असं काय घेतलंच पाहिजे रोजच्या आहारात की तुमची स्किन चांगली राहावी म्हणून? स्किन जसं मी म्हणलो की हेल्दी लाईफ आणि हेल्दी लुक्स या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे शेवटी. बरोबर. तुमचं लाईफ हेल्दी असेल तुमचे लुक्सही हेल्दी असतात. आता हेल्दी लुक्स ह्याला मी जास्त इम्पॉर्टन्स देईन. इट मे नॉट बी ब्युटिफुल फेअर, नॉट नेसेसरी. इट कॅन ए डार्कर स्किन ऑल्सो कॅन बी अ हेल्दी स्किन. आता हेल्दी स्किन असण्यासाठी रोजच्या आपल्या आहारामध्ये एकतर कंप्लीट बॅलन्स्ड असावा, हे कंपल्सरी. कोलॅजन आणि इलास्टिनसाठी आपल्याला प्रोटीन लागतं, तर सफिशियंट प्रोटीन असावं, व्हेज नॉनव्हेज सोर्सेस वॉट एव्हर. दुसरं म्हणजे आपल्या स्किनला त्याचबरोबर विटॅमिन्सची जी गरज आहे त्यातमध्ये फॅट सॉल्युबल विटॅमिन्स आहेत, ते ए, डी, ई आणि के. हे तर फॅट सॉल्युबल विटॅमिन्स विशेषतः ए विटॅमिन आणि डी विटॅमिन हे अत्यंत इसेन्शियल, आणि ई विटॅमिन स्किनसाठी. तर ते आपल्याला बऱ्याचशा आपल्या रोजच्या ह्याच्यात दुधापासून नॉन व्हेजिटेरियन फूडपर्यंत मिळत असतात. हे डीसाठी फक्त उन्हाची गरज आवश्यक असते फॉर ॲक्टिवली डेव्हलपिंग, आणि ई खूप वेळा आपल्या रोजच्या ह्याच्यात मिळत असतं आपल्याला. इवन सिम्पल ग्राउंडनट्स किंवा पीनट्समध्येही ई भरपूर असतं. सी आणि इतर जे वॉटर सॉल्युबल विटॅमिन्स आहेत, म्हणजे बी विटॅमिन्स आणि सी, तर ते आपल्या खरं आयडियली स्पीकिंग फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्समधनं भरपूर मिळतं, आणि ते आपल्या आहारात कंटिन्यूस असावं. म्हणजे व्हॉट एव्हर इट, वेदर यू आर प्युअरली नॉन व्हेजिटेरियन तरी असले तरीसुद्धा तुमचं प्लेटवर ग्रीन, रेड, येलो अँड ग्रीन ह्याचं कॉम्बिनेशन असावं, असं माझं पहिल्यापासून मत आहे. आपण जसं प्रोटीन्स आणि बाकी व्हिटॅमिन्सचं बोललो, ह्याच्यात मिनरल्स तेवढीच आवश्यक असतात, तसं फॅट्स आणि कार्बोहायड्रेट हा मेजर सोर्स ऑफ एनर्जी म्हणून असतो बेसिकली, पण फॅट्स हे आपल्या स्किनमध्ये ऑइल या स्वरूपात आवश्यक असतं. प्रत्येक सेलच्या मधल्या मेम्ब्रेनला फॅट असतं. तर आता आपण कार्डियक पेशंट्सना ऑइल घेऊ नये हा टोटली चुकीचा आहे. इनफॅक्ट ऑइल हे घेतल्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं असं नाही आहे, त्यांचा मेटाबॉलिक प्रॉब्लेम असतो. पण ऑइल कुठे आवश्यक आहे स्किनसाठी, तर फॅट सॉल्युबल विटॅमिन्स. तुम्ही नुसतंच घासपत्ती खाल्लं सॅलड तर तुम्हाला ए, डी विटॅमिन, ई आणि के मिळणार कुठनं? जाणारच नाही, ॲब्सॉर्बच होणार नाही. त्यामुळे तूप त्याच्यावर घाला, फोडणी द्या आणि मग खा, तर यू विल गेट एव्हरीथिंग. जे आपलं केले पूर्वजांनी प्रॉपर रेसिपी तशीच एक्झॅक्टली फॉलो केली पाहिजे. त्यामुळे ते इसेन्शियली घेतलीच पाहिजे. प्रमाण थोडं कमी ठेवा, पण अगदीच नाही घ्यायचं असं नाही. हां, आणि मिनरल्सही तितकेच आवश्यक आहेत. सेलेनियम आवश्यक आहे, म्हणजे अँटीऑक्सिडंट्स किंवा काय, हे सगळे आवश्यक आहेत. सर, आता आपला आजचा शेवटचा प्रश्न आहे की जर स्किन केअरबद्दल 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगायला लागल्या ज्या प्रत्येकाने फॉलो केल्या पाहिजेत, तर काय सांगाल तुम्ही? तर स्किन केअरविषयी माझं तर त्रिसूत्री एवढंच आहे की केअर, नरिश अँड प्रोटेक्ट. ग्रेट. हे 3 शब्द. केअर ही रुटीन आपण अगदी साबण वापरण्यापासून, म्हणजे अँटीबॅक्टेरियल सोप हे शक्यतो वर्षभर वापरू नयेत. उन्हाळ्यात वापरावेत. अँटीबॅक्टेरियल सोप्स खूप आहेत बाजारात, किंवा फॉर दॅट मॅटर हर्बल सोप्स किंवा काय, हे सीझननुसार वापरावेत, अदरवाईज रोज वापरू नये. दॅट इज हे स्किन केअरमध्ये आलं. तसंच तुम्ही जसं काय, कारण रोजची जी डर्ट आणि धूळ आपल्या स्किनवर येत असते ती रिमूव्ह करण्यासाठी आपण सोप वापरतो, क्लेन्सर्स वापरतो. त्यात त्या फॅशनेबल क्लिन्सर्स वापरायला पाहिजेत असं नाही. सिम्पल सोप्स आर गुड इनफ. तर ते रिमूव्ह करणं आणि मॉइश्चरायझर्स लावणे, ती केअर, हे बरोबर, केअर सगळ्यात बेस्ट ती आहे. दुसरी नरिशमेंट ही आत्ता मी सांगितल्याप्रमाणे डायटरी नरिशमेंट ही सगळ्यात बेस्ट आहे. वरून व्हिटॅमिन सी लावण्यापेक्षा पोटातनं व्हिटॅमिन सी गेलं
तर ते कुठेच कमी पडणार नाही. बरोबर. कारण वरून लावणाऱ्या व्हिटॅमिन सीचे प्रॉडक्टचे क्वालिटीबद्दल डाऊट आहे. बरोबर. तर नरिशमेंट इथे इसेन्शियल येते की डायटरी और न्यूट्रिशन प्रॉपर हॅज टू बी देअर. आणि तिसरी म्हणजे नरिशमेंट बाबतीत हल्ली इतके क्रीम्स अवेलेबल झाले आहेत. व्हिटॅमिन ई वरून मिळतं, व्हिटॅमिन सी वरून मिळतं, मग राहायला काय नरिशमेंट? तसं नाही येते, ते तेवढं काम करत नाही. त्यामुळे नरिशमेंट. आणि तिसरं म्हणजे प्रोटेक्शन. एन्व्हायरमेंटल हॅझर्ड्स एवढे झालेले आहेत की तुम्ही आत्ता या खोलीतनं बाहेर पडल्यानंतर यू आर गोइंग टू बी एक्सपोज्ड बरोबर. टू नंबर ऑफ एन्व्हायरमेंटल हॅझर्ड्स. अगदी उन्हातल्या अल्ट्राव्हायोलेट लाईटपासून धूळ, स्मोक आणि मिक्स झालेले ॲलर्जन्स, पोलन्स, डस्ट माइट्स हे इमिजिएटली तुमच्या स्किनवर बसणार आहेत, हार्म करणार आहेत. बॉडीची इम्युन सिस्टम कंटिन्यूस चालत असल्यामुळे तुम्हाला हार्म होत नाहीत. पण तुम्ही प्रोटेक्शन करण्यासाठी आपल्या हातात सनस्क्रीन इमिजिएट लावणं हे सगळ्यात इमिजिएट प्रोटेक्शन आहे. पण त्याबरोबर आपली इम्युनिटी चांगली राहण्यासाठी आपण प्रॉपर नरिशमेंट केली तर ते प्रोटेक्शन आपोआपच आतून मिळत राहतं. आणि त्यामुळे केअर, नरिश आणि प्रोटेक्ट हे तीनच आहेत. केअर म्हणजे काळजी घेणे, प्रोटेक्शन, नरिशमेंट म्हणलं तर आपण जे हे म्हणतो की फूड आणि पौष्टिक आहार. हे हां ते, आणि प्रोटेक्शन ही संरक्षण आहे. बरोबर. हे तीन गोष्टी लक्षात ठेवा. ग्रेट. सर, आजचा एपिसोड खूप खूप छान झाला. सनस्क्रीन कसं वापरावं, त्याचं एक्झॅक्टली काय इन्ग्रेडियंट्स बघावे हे कुठेही सांगितलं जात नाही. आज तुम्ही ही इन्फॉर्मेशन आम्हाला दिली आहे आणि तुमची ही त्रिसूत्री आम्हाला खूप जास्त आवडली. केअर, नरिश अँड प्रोटेक्ट. दॅट्स द बेस्ट वे टू प्रोटेक्ट युअर स्किन अँड मेक इट व्हेरी हेल्दी. सो आज आमच्या खास आग्रहाला मान देऊन तुम्ही इथे आलात, त्यासाठी थँक्यू सो मच. खूप खूप छान झाला एपिसोड. खूप खूप धन्यवाद. दोघांचेही आभार. इट्स अनफिल्टर्ड या एपिसोडसाठी आपण मला इन्व्हाइट केलं आणि दिलखुलास गप्पा मारल्या. गप्पा मारायला एंड नसतोच कधी, बरोबर, पण वेळेअभावी बऱ्याचशा गोष्टी, पण अगदी जेवढा संक्षिप्त देता येतील तेवढा मी द्यायचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच. आय होप इट विल बी बेनिफिशियल फॉर एव्हरीवन. 100%. थँक्यू. आय होप तुम्हाला सगळ्यांना हा एपिसोड तेवढाच आवडला असेल जेवढा आम्हाला आवडला आहे आणि तुम्हाला या एपिसोडमधून खूप सारी माहिती मिळाली असेल. पुन्हा भेटूया लवकरच एका नवीन एपिसोडमध्ये आणि एक्साइटिंग इन्फॉर्मेशनसोबत आणि नवीन गेस्टसोबत. तर मित्रांनो, डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल. इट्स अनफिल्टर्ड. थँक्यू. थँक्यू सो मच.